प्रकरणाचे नाव प्राचीन भारतीय इतिहासाची साधने। प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी विविध प्रकारची साधने नंतरच्या कालावधीमध्ये उपलब्ध झाली। आधुनिक काळातील इतिहास लेखनशास्त्राच्या सिद्धांतानुसार इतिहास लेखन प्रक्रियेत साधनांना विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे। साधनांच्या किंवा पुराव्यांच्या आधारावर लिहिलेल्या इतिहासालाच खऱ्या अर्थाने इतिहास ही संज्ञा प्राप्त होते। म्हणूनच कोणत्याही देशाच्या घटनेच्या किंवा कालखंडाच्या इतिहास लेखनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहाय्यभूत होणाऱ्या साधनांना इतिहासाची साधने असे म्हणतात। मानवी समाजाच्या जडणघडणीमध्ये इतिहासाचं योगदान महत्त्वपूर्ण समजलं जातं। इतिहास हा गतकाळाशी संबंधित असतो। भूतकाळामध्ये घडलेल्या घटना ज्या आहेत त्या निर्जीव असतात। त्या निर्जीव घटनांना सजीव करून सुसंगतपणे एकत्रितपणे मांडण्याचा प्रयत्न इतिहासकार हा करत असतो। प्राचीन भारताला प्रदीर्घ व सुसंगत भूतकाळाची परंपरा आहे। मात्र प्राचीन भारतीयांनी स्वतंत्रपणे इतिहास लेखन केलेलं आपल्याला दिसत नाही। ग्रीक रोमन संस्कृतीमध्ये हेरोडोटस, एरिमन, प्लुटार्क, प्लिनी यासारखे इतिहासकार जे आहेत ते इतिहासकार निर्माण झाले आणि या इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला। तशा प्रकारचे प्रयत्न प्राचीन भारतामध्ये झालेले आपल्याला दिसत नाहीत। प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये कलहंचा राजतरंगिणी नावाचा ग्रंथ हा प्राचीन भारतातील पहिला इतिहास ग्रंथ होय। इंग्रज भारतात आल्यानंतर खऱ्या अर्थाने इतिहास लेखनाला प्रारंभ झाला। म्हणून प्राचीन भारतीय इतिहासाची साधने पाहत असताना इतिहासाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या इतिहासाच्या व्याख्या सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे। इतिहास म्हणजे काय तर वेगवेगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या व्याख्या इतिहासाच्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांचा अभ्यास करणे होय। भूतकाळातील घटनांचा अभ्यास म्हणजे इतिहास होय। प्रसिद्ध इतिहासकार सरदेसाई यांच्या मतानुसार मानवी प्रगतीचा आढावा म्हणजे इतिहास होय आणि इतिहास हा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडण्याचं काम करत असतो। गतकालीन राजकारणमध्ये सुद्धा इतिहास होय। मानवी स्वातंत्र्याची हकीकत म्हणजे इतिहास होय। अशा इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी कागदपत्रे व वस्तूच्या स्वरूपात जे पुरावे आपल्याला मिळतात त्यालाच प्राचीन इतिहासामध्ये इतिहासाची साधने असे म्हणतात। इतिहासाचा अर्थ काय आहे आणि इतिहासाचं स्वरूप कशा प्रकारचं आहे? सर्वसाधारणपणे आपण इतिहास या शब्दाचा विग्रह इति अधिक ह अधिक आस हा असून इतिहास या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे। सर्वसाधारणपणे इतिहास म्हटले की आपल्याला डोळ्यासमोर भूतकाळ येतो
माणसाला भूतकाळात काय घडले याची उत्सुकता असते. ती उत्सुकता इतिहास ग्रंथाच्या वाचनामुळे त्या ठिकाणी पूर्ण होत असते. आणि म्हणून इंग्रजीमध्ये इतिहासाला हिस्ट्री, लॅटिनमध्ये इतिहासाला हिस्टोरिया, तर फ्रेंच भाषेमध्ये हिस्टोरी असं म्हणतात. कोणत्याही देशाच्या इतिहासाचा अभ्यास करताना त्या समाजाचा इतिहासविषयक असणारा दृष्टिकोन जो आहे तो इतिहासविषयक असणारा दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक असतं. प्राचीन भारतीय इतिहासाचा अर्थ लावत असताना पुराणे, महाकाव्ये, उपनिषदे यातून दिसणाऱ्या भारतीयांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाची जाणीव ठेवणं आवश्यक असतं. इतिहास म्हणजे केवळ घटनांची जंत्री नाही, तर त्या घटनांचा सांगोपान विचाराने केलेला जो शोध आहे तो शोध आपल्याला त्याच्या माध्यमातून दिसतो. गतकाळात जे घडले, जसे घडले, ज्या संदर्भात घडले ते जसेच्या तसे सांगणे म्हणजे इतिहास. इतिहासाचा शोध भूतकाळामध्ये डोकावणं आणि आजच्या वर्तमानाचे आकलन करणं किंवा आजच्या वर्तमानाचे आकलन करण्यासाठी ते आवश्यक ठरतं. वर्तमानाचं परिपूर्ण अशा प्रकारचं आकलन झालं नाही तर उद्याच्या भविष्याचं रेखाटन करता येणार नाही. थोडक्यात मानवी जीवन म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांची एक अतूट अशा प्रकारची साखळी आहे. इतिहासाच्या व्याख्या सांगत असताना नेमकं इतिहास म्हणजे काय, तर इतिहासाचा संबंध हा मानवाशी, समाजाशी आहे. इतिहास हा मानवी संस्कृतीचा उदयास्त समजला जातो. अर्नॉल्ड टायनबी यांनी इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा उदय व ऱ्हास या शब्दात इतिहासाचा अर्थ प्रतिपादन केला आहे. इतिहास म्हणजे विचारांचा आलेख समजला जातो. हा आलेख नीटपणे समजून घेतला की भूतकाळ समजला जातो. इतिहासात भूतकाळाची कालबद्ध मांडणी केलेली असते. इतिहास म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींची चरित्रे व त्यांनी केलेली कामगिरी होय. इतिहासाचा आद्यजनक हेरोडोटस यांच्या मते गतकाळातील अविस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय. गतकाळातील राजकारण म्हणजे इतिहास होय. यामुळेच जगभरामध्ये जेवढे देश आहेत त्या देशातील इतिहास लेखनामध्ये राजकीय इतिहासाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. रेनियर या इतिहासकाराच्या मते इतिहास म्हणजे समाजामध्ये राहणाऱ्या लोकांची हकीकत आहे. E.H. कार या इतिहासकाराच्या मते इतिहास म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद होय. अशा प्रकारे इतिहासाचा अर्थ या वेगवेगळ्या विविध इतिहासकारांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि मग या इतिहासाचा अर्थ लावत असताना ज्यावेळेस प्राचीन भारतीय इतिहासाची किंवा प्राचीन भारतीय इतिहासाची साधने आपण पाहतो तेव्हा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इतिहासकारांना आणि संशोधकांना देशाच्या विविध भागात विखुरलेल्या साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही विखुरलेली साधनं जी आहेत ती साधनं व उपलब्ध झालेले अवशेष उपयुक्त अशा प्रकारची माहिती
ही मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी ठरत असतात. आणि म्हणून इतिहास लेखनामध्ये साधनांना खूप महत्वाचं स्थान आहे. साधने म्हणजे इतिहासाचा आत्मा आहे. मानवी शरीरामध्ये, मानवी शरीर रचनेमध्ये पाठीच्या कण्यास जे महत्व आहे तेच महत्व इतिहास लेखनात साधनांना आहे. आणि म्हणून प्राचीन काळात उपलब्ध झालेली साधने म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाच्या वाटचालीची साक्ष देत आहेत. आणि अशा या प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा वापर करत असताना या साधनांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते प्रकार त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पाहावे लागतात. हे प्रकार पाहत असताना इतिहास आणि इतिहासाविषयी लेखन करण्यासाठी इतिहासकारांना ज्या साधनांचा आधार व आश्रय घ्यावा लागतो त्या साधनांचे 2 भागामध्ये सर्वसाधारणपणे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ते 2 प्रकार म्हणजे एक भौतिक साधने आणि दुसरा वाङ्मयीन साधने. तर भौतिक साधने कशाला म्हणायचं की प्राचीन भारताच्या इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासासाठी भौतिक साधनं फार उपयुक्त आहेत. भौतिक साधनं म्हणजे काय? वस्तूच्या स्वरूपामध्ये जे पुरावे मिळतात त्यांना भौतिक साधने म्हणतात. भौतिक साधने म्हणजे ज्या साधनांची नोंद करण्यात आलेली नसते किंवा जी साधने लिहून ठेवलेली नसतात त्या साधनांना भौतिक साधने असे म्हणतात. आणि ही सर्व भौतिक साधने विखुरलेल्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ही वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सापडतात आणि वस्तूच्या स्वरूपामध्ये सापडलेल्या या साधनांच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो इतिहास त्या ठिकाणी लिहिता येतो. तर या भौतिक साधनांमध्ये नेमकं कोणकोणते प्रकार सापडतात? तर त्याच्यामध्ये प्राचीन वस्तूचे अवशेष सापडतात, वेगवेगळ्या प्रकारचे आलेख सापडतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्तूप सापडतात, लेण्या सापडतात, स्मारके सापडतात, अलंकार सापडतात, वेगवेगळ्या प्रकारची जी मंदिरं आहेत ती अस्तित्वात असणारी मंदिरं त्या ठिकाणी असतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला या वस्तूच्या स्वरूपामध्ये सापडलेल्या वस्तूंच्या माध्यमातून प्राचीन भारताचा इतिहास त्या ठिकाणी आपल्याला लिहिता येतो. दुसरा जो महत्वपूर्ण प्रकार आहे तो म्हणजे वाङ्मयीन साधनांना, लिखित स्वरूपाची साधने. म्हणजे अलिखित स्वरूपाची साधने आणि लिखित स्वरूपाची साधने अशा 2 प्रकारांमध्ये प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतो. वाङ्मयीन साधनांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, इतिहास लेखनाच्या बाबतीमध्ये भौतिक साधनांप्रमाणेच ही वाङ्मयीन साधनांची किंवा वाङ्मयीन साधनांनाही साधन म्हणून महत्व आहे. केवळ भौतिक साधनांच्या मदतीनेच इतिहास लेखन करणं सहज शक्य होत नाही. त्यासाठी वाङ्मयीन साधनांचीही मदत घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. प्राचीन भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचं ज्ञान मिळवण्यासाठी वाङ्मयीन साधनं आज सध्या उपलब्ध आहेत. कारण प्राचीन काळामध्ये पाठांतराच्या द्वारे हे वाङ्मय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असल्याने आजही ते पूर्वीच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकता येतो. विविध धार्मिक आचार विचार किंवा तत्वज्ञानाचं जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण करण्यासाठी या साहित्याची निर्मिती झालेली आहे. इतिहास ग्रंथ म्हणून या वाङ्मयाची निर्मिती झालेली नसली तरी यात आलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष उल्लेखावरून तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकणं शक्य होतं. म्हणूनच
प्राचीन भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या वाङ्मयीन साधनांना एक वेगळ्या अशा प्रकारचं महत्त्व त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. ही भौतिक साधनं कोणती आहेत, वाङ्मयीन साधनं कोणती आहेत, त्याचबरोबर या कालावधीमध्ये अनेक धर्मग्रंथ जे आहेत ते धर्मग्रंथांची सुद्धा निर्मिती झालेली आहे. याच्यामध्ये कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, रामायण असेल, महाभारत असेल, यासारखी जी महाकाव्य आहे ती काव्य निर्माण झाली ती सुद्धा प्राचीन भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची समजली जातात. 18 पुराणं जी आहे ती 18 पुराणं सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण समजली जातात. याच्यामध्ये सुद्धा वैदिक साहित्य आणि अवैदिक साहित्य असे प्रकार त्या ठिकाणी पडतात. लोक वाङ्मयाचाही प्रकार त्याच्यामध्ये येतो. अलौकिक किंवा अवैदिक वाङ्मयामध्ये जैन आणि बौद्ध वाङ्मय जे आहे ते जैन आणि बौद्ध वाङ्मयाचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर अभारतीय वाङ्मय नावाचा एक प्रकार या इतिहास लेखनामध्ये आहे. जे परकीय प्रवासी आहेत, जे परकीय प्रवासी भारतामध्ये अभ्यास करण्यासाठी आले आणि त्यांनी लिहिलेली जी प्रवास वर्णने आहेत त्या प्रवास वर्णनांना अभारतीय वाङ्मय म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. कारण निरनिराळ्या कालखंडात भारताला निरनिराळ्या परकीय प्रवाशांनी भेटी दिल्याचा उल्लेख इतिहासामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि भेटी दिल्यानंतर त्यांनी या देशामध्ये असणारा आपला जो वृत्तांत आहे तो वृत्तांत लिहून ठेवलेला आहे. आणि त्या प्रवास वृत्तांतावरून आपल्या तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान होतं. आणि ती प्रवास वर्णनं प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी त्या ठिकाणी ठरतात. आणि म्हणून अशा या वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जो आहे तो प्राचीन भारताचा इतिहास त्या ठिकाणी समजून घेता येतो. प्रसिद्ध इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी आपलं मत व्यक्त करत असताना सांगितलं की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, म्हणजे कागदपत्रे नाहीत, इतिहास नाही. म्हणून इतिहासाची लेखन प्रक्रिया पार पाडत असताना या इतिहास लेखनामध्ये पुराव्यांना अतिशय महत्त्वपूर्ण स्थान असतं. जे संदर्भ ग्रंथ आहे त्या संदर्भ ग्रंथांना महत्त्वपूर्ण स्थान असतं. कारण शेवटी पुराव्याशिवाय इतिहास हा त्या ठिकाणी लिहिला जात नाही. आणि पुरावा जर नसेल तर लिहिलेली जी घटना आहे, मांडलेली जी घटना आहे, लिहिलेला जो इतिहास आहे त्याला महत्त्व त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून या प्रकरणामध्ये प्राचीन भारतीय इतिहासाची साधने हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपल्याला या विविध भौतिक, वाङ्मयीन, त्याचबरोबर अभारतीय साहित्य, या अवैदिक साहित्य, या सर्व साधनांचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागतो. आणि याच्या माध्यमातून प्राचीन काळामध्ये असणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी आपल्याला मांडता येतात.